सबस्क्राईब करा अनुज रुचकर रेसिपीला आणि बेल आयकॉन नक्की दाबा। नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत तिखट पुऱ्या। तर चला मग चालू करूया। या कपाने मी हे 2 कप कणिक घेतलेली आहे, ती गाळून घेतलेली आहे। त्याच्यामध्येच आता आपण दोन चमचे मिरची पावडर, अर्धा चम्मच हळद आणि 1 चम्मच भाजलेल्या जिऱ्याची पावडर हे घालून घेऊ। चवीपुरते मीठ घालून घेऊ आणि हे सर्व मिक्स करून घेऊ। आपली कणिक छान अशी मिक्स झालेली आहे। तिच्यामध्येच मी 2 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे, हे मोहन घालून घेते आणि आता हे मिक्स करून ही कणिक घट्ट मळून घेते। हे मोहन याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं। हे मोहन आपलं आता छान याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे। मी आता कणिक मळून घेते। अगदी थोडं थोडं पाणी टाकून ही कणिक छान अशी घट्ट मळून घ्यायची। कणिक घट्ट मळल्यास पुऱ्या छान अशा खुसखुशीत येतात। हे अशा प्रकारे तिखट पोळ्या केल्यास मुलांना टिफिन मध्ये देण्यास खूप छान असतात आणि 2-3 दिवस टिकतात पण। किंवा आपण कुठे बाहेर प्रवासात गेलं तरी पण ह्या पुऱ्या न्यायला एकदम साधे आणि सोपे आणि चांगले आहेत। बघा, हा आपला कणिक अशी छान मळून झालेली आहे। हिला आता मी 5 मिनिटं असं ठेवून देते। हे बघा, इकडे मी गॅसवर कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि तेल आपलं गरम करून घेत आहे। तोपर्यंत आता आपण पुरी लाटून घेऊया। हे बघा, आपला उंडा छान असा मुरलेला आहे। आता आपण याचे छोटे गोळे घेऊ आणि पुरी लाटून घेऊ। हे असे एवढ्याला छोटा गोळा घ्यायचा। असे मी गोळे बनवून घेते अगोदर। हे बघा, असा एक छान मी गोळा घेतलेला आहे। तो आता मी तेलात डुबून घेते। आपल्याला ह्या पुऱ्या तेलातच तेल लावूनच लाटून घ्यायच्या आहे आणि अशा गोल लाटून घेते। कोणी कोणी पीठ लावून पण पुऱ्या लाटतात, पण अशा प्रकारे तेल लावून लाटल्यास पुऱ्या छान अशा येतात आणि आपलं पीठ पण तेलात सुटत नाही, तेल पण आपलं चांगलं राहते। हे बघा, अशा ह्या पुरी अशी लाटून घ्यायची। जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही। अजून दुसरी पण पुरी मी लाटून दाखवते। हे बघा,
पुऱ्या आपण दह्यासोबत खायला खूपच छान लागतात। आणि पुऱ्या तळून 5 मिनिटं सुद्धा झाले तरी पण पुरी छान अशी फुगलेलीच आहे। हे बघा, मी एक पुरी तुम्हाला तोडून पण दाखवते, किती खुसखुशीत पुरी झालेली आहे। आणि विशेष म्हणजे जास्त तेलकट पण पुरी झालेली नाही। हे बघा,